आज आपण अगदी कमीत कमी मेहनतीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात तयार होणारी अशी उपवासाच्या शेंगांची रेसिपी बघतो आहे। तर इथे मी भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत। ह्या वाळलेल्या शेंगा आहेत। तर ह्याला आपल्याला थोडीशी टीच देऊन घ्यायची आहे। अशा प्रकारे शेंग आपल्याला प्रेस करायची आणि त्याचं वरचं टोक आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर ओल्या शेंगा असतील तर तुम्हाला अशा प्रकारे शेंगा फोडून घ्यायची गरज नाही आहे। शेंग आपल्याला पूर्ण फोडायची नाही आहे, तिला फक्त थोडंसं टिचवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व शेंगा अशा प्रकारे टिचवून घेतलेल्या आहे आणि त्या पाण्यामध्ये घालून आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊया। यामुळे शेंगांना जर माती असेल तर ती निघून जाते आणि शेंगा अगदी मस्त स्वच्छ होतात। तर आता धुतलेल्या शेंगा एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। तर इथे मी सर्व शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकतात खाली कशा प्रकारे माती राहते। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगा काढून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला शेंगा बुडेल एवढं पाणी घालायचं आहे। शेंगा अगदी व्यवस्थित बुडतील एवढं पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। आता ह्यावर झाकण ठेवून देऊया आणि साधारण 4 ते 5 तासांसाठी आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत। 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकता शेंगा मस्त भिजलेल्या आहेत। आपण शेंगा टिचवून घेतले असल्यामुळे आतमध्ये पाणी जाऊन त्यातील शेंगदाणे सुद्धा मस्त भिजलेले आहेत। तर आता एक कुकर घेऊया। कुकरमध्ये आपण ह्या सर्व शेंगा काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये शेंगा बुडेल एवढं आपण पाणी घालून घेऊया। तुम्ही बघू शकता एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया। तर यामध्ये थोडंसं आपल्याला जास्तीचं मीठ घालायचं आहे जेणेकरून ते अगदी आतमध्ये दाण्यांना सुद्धा लागेल। तर मी इथे 2.5 चमचे एवढं मीठ घातलेलं आहे। सर्व मीठ आणि शेंगा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्याला झाकण लावून आपण ह्याचा 5 ते 7 शिट्ट्या होईपर्यंत ह्या शिजवून घ्यायच्या आहेत। वेळेप्रमाणे म्हणाल तर साधारण 15 ते 20 मिनिट लागतात या शेंगा मध्यम आचेवर शिजवून घ्यायला। आणि आता इथे शेंगा मस्त शिजून तयार आहे। तुम्ही बघू शकतात मस्त ह्या शिजलेल्या आहेत। तुम्ही जर ही रेसिपी उपवासाला बनवत नसाल तर यामध्ये तुम्ही थोडीशी हळदसुद्धा घालू शकतात। त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर ओल्या शेंगा असतील तर तुम्हाला अशा प्रकारे शेंगा भिजवून ठेवायची सुद्धा गरज पडत नाही किंवा त्यांना टिचवून घेण्याची सुद्धा गरज पडत नाही। तर आता आपण ह्या शेंगा स्ट्रेनरमध्ये काढून घेऊया। ह्यातील पाणी सर्व काढून घेऊया आणि इथे मस्त गरमागरम भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा बनवून तयार आहे। या आषाढी एकादशीला नक्की बनवून बघा, अगदी पटकन तयार होतात। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।